नमस्कार सगळ्यांना, कसे आहात मग सगळे. स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर. तर माझे व्हिडिओ आता हल्ली जास्त येत नाहीत यूट्यूबवरती. फेसबुकला इंस्टाग्रामला टाकते रोज एक दोन पण यूट्यूबला जास्त टाकण्यात मला म्हणजे टाईमच भेटत नाही. आणि आता गावाला गेलं तर त्याच्यामुळं पण काही टाईम भेटला नाही. तर सगळ्याचे असे कमेंट येतात की ताई तुम्ही यूट्यूब बंद केलं आहे का, तुम्ही का व्हिडिओ बनवत नाही, तर काय झालं, व्हिडिओ टाकायचे का बंद केले. तर काही म्हणजे माझे साधे व्हिडिओ ज्यांना आवडतात ना त्यांच्या कमेंट येतात. तुम्ही का, आम्ही तुमचे व्हिडिओ आवडीने बघतो तर आम्हाला साधे व्हिडिओ आवडतात म्हणून, आणि तुम्ही व्हिडिओ बनवणं बंद का केलं आहे. तर दादा बंद नाही केलं. काय होतं आहे, टेन्शन असतात घरात, पण काय भरपूर टेन्शन असतात, त्याच्यामुळं व्हिडिओ काय एवढ्यात मी बनवलेच नाही. तर यांची तब्येत पण ठीक नव्हती तर मला पण मन लागत नव्हतं व्हिडिओ बनायला. आता बरं वाटते जरा त्यांना. काही अडचणी असतात, टेन्शन असतात, काही काम असतं, त्याच्यामुळं व्हिडिओ काय बनवले नाहीत मी जास्त. तर मला कोणीतरी विचारलं होतं ताई तुम्हाला किती मुलं येतं. त्याचा मी रिप्लाय पण दिला होता त्यांना, किती मुलं येतं, तुम्ही काय करता, तुमचे मिस्टर काय करतात. तर मग तुम्हाला 2 मुलं येतं, मग तुम्हाला कामाला जायची काय गरज आहे, तरी पण तुम्ही कामाला का जाता. 2 मुलं येतं, मोठाले येतं म्हणतात, तर कामाला पण जातात मुलं असं म्हणतात. कामाला का जाता तुम्ही, कामाला का जाते. आता ह्याचं उत्तर काय देऊ तुम्हाला, कामाला का जाते म्हणून. मुलं जे आहे ते बरं आहे. काम केल्याशिवाय पर्याय नसतो, काम करायचं लागतं. महागाई किती वाढलेली. बरं आपलं स्वतःचं घर नाही आहे इथं मुंबईमध्ये, गावाला आहे स्वतःचं, मुंबईमध्ये स्वतःचं घर नाही आहे, खर्च जास्त वाढलेला आहे. काम करायचं लागतं असं थोडी. काम कोणाला चुकलं आहे हो. आणि दिवसभर घरात बसण्यापेक्षा ते कामाला गेलेलं परवडतं ना. मला सांगा काय करायचं, 24 तास घरामध्ये बसून काय करायचं. आपल्याला सवय नाही ती घरामध्ये बसायची पहिल्यापासून, लहानपणापासूनच आवडत नाही मला घरात बसायला. पहिल्यापासून आपल्याला कामाची सवय. आणि राहायला मुलं देतात की नाही देत. मुलांचे लग्न नाही झाले माझे अजून, पण त्यांचा खर्च आहे, कॉलेज आहे, कॉलेजचा खर्च असतो त्यांना खर्च आहे ना. आणि मुलगा कामाला जातो ह्याच्या अर्थ त्याला आपण सगळाच पगार नाही मागू शकत, हे पण बरोबर आहे ना. त्यांच्या मनाने काय देतात ते घ्यायचं, की त्यांना भांडत बसायचं, घर चालत नाही, पगार पूर्ण द्या, हे तर माझ्याच्याने नाही होणार. त्यांचा खर्च आहे. त्याच्यामुळं मुलांना पण मी जास्त फोर्स करीत नाही. आपण काम केलेलं आहे पहिल्यापासून, जोपर्यंत आपल्या अंगात ताकद आहे तोपर्यंत काम करीत राहायचं. मुलं ते सगळं आता बदललं आहे हो सगळं. आता कसं त्यांचे कमवायला लागले, त्यांच्या वयात आले ना, ते त्यांचा मार्ग शोधतात ते. खरं आहे का नाही. कोणाला काय म्हणत नाही मी. मला जसं वाटतं ना तशा रस्त्याने चालते, की मला कोणी दिलंच पाहिजे, मुलांनी बघितलंच पाहिजे असं नाही. आपलं एक कर्तव्य आहे, त्यांना जोपर्यंत आपण आहे तोपर्यंत आपण सपोर्ट करीत राहायचं त्यांना. त्यांचं काय कर्तव्य आहे आईवडिलांसाठी हे त्यांना समजतं आहे की नाही, सांगून नसतं. मुलांना स्वतः कळलं पाहिजे त्यांना, की आपले आईवडील कोणत्या कंडिशनमधून बाहेर पडलेले आहेत आणि आपण त्यांना किती सपोर्ट केला पाहिजे, किती नाही सपोर्ट केला पाहिजे, हे मुलांना कळलं पाहिजे. आपण सांगून फायदा नाही त्यांना. खरं आहे का. त्यांना त्यांचं मोकळं पण द्यायचं, जास्त वाद नाही घालायचं. मी वाद घालत नाही कधी, मी त्यांच्यावर कधी दबाव आणत नाही मुलांवर. तुम्ही एवढं दिलंच पाहिजे, आम्हाला बघितलंच पाहिजे. एवढंच आहे की वाईट लेवलला जाऊ नका. तुमचे पैसे, जर तुमची नोकरी आहे त्या पैशाचा चांगल्या पद्धतीत वापर करा, एवढंच सांगणार मुलांना. त्यांच्यावर जास्त दबाव नाही आणत. त्यांना बोलणं, सारखं टोचर करणं, पैसे देत नाही तर म्हणून काही बोलणं, हे करायचं नाही मी तरी. आणि मला कामाची सवय, काम करायला आवडतं मला. करायला लागतं, पोटाला लागतं ना, करायला लागतं काम.
तुम्ही विचारलं होतं म्हणून सांगते. आणि तुमचे मिस्टर काम करीत नाहीत का? मिस्टर काम नाहीत करीत माझे सध्या. त्यांची तब्येत ठीक नसते म्हणून त्यांना कामाला पाठवत नाहीत. माझे मुलं पाठवत नाहीत, मी पण पाठवत नाही, कारण की त्यांची तब्येत काम करण्याच्या ह्यात नाही आहे त्यांचं, म्हणून ते घरीच असतात. असं इलेक्ट्रिकचं काय असेल तर करते ते, पण असं कंटिन्यू काम करू शकत नाही, 8 ते 10 घंटे काम करू शकत नाही, म्हणून आम्ही त्यांना कामाला जास्त पाठवत नाहीत. जसं असेल तसं आपलं चालायचं, खरं आहे की नाही. आणि कामाचं विचारता तुम्ही, काम करीत राहायचं, जोपर्यंत होतं आहे तोपर्यंत काम करीत राहायचं. आता कसं आहे, मुली सांभाळतात, मुलींचं काय नाही, पण आता असं वाटतं माणुसकीच नाही राहिलेली, खरं आहे की नाही. पहिल्यासारखे दिवस नाहीत आता, पहिल्यासारखे माणसं नाही तर दिवस नाही तर, सगळं चेंज झालं आहे, सगळं बदललं आहे. पहिल्यासारखं काहीच नाही राहिलं. 20 वर्षात ना पूर्ण बदलल्या गेलेलं, खरं आहे की नाही. व्हिडिओ चुकीचा असेल ना तरी कमेंटमध्ये सांगा ना, आवडला तुम्हाला तरी कमेंटमध्ये सांगा मला. मी जास्त कोणाचं असं नाव घेऊन कोणावर व्हिडिओ बनवून हे असं ते असं तसे नसतात. माझे घरगुती व्हिडिओ असतात, साधेच व्हिडिओ बनवायचे आपण, असे साधेच व्हिडिओ असतात. तुम्हाला तुम्ही त्या कामाबद्दल विचारलं होतं ना, म्हणून हा व्हिडिओ बनवला.